नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. आता जे काही यावर्षीचा पीक विमा असेल तो 2 टप्प्यात म्हणजे 2 ट्रिगर लावून दिला जाणार आहे. हे ट्रिगर नेमके कोणते आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर यावर्षीचा पीक विमा कोणकोणत्या पिकाचा जमा केला जाणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल याच्या संदर्भात माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम आणि पेरणीचं अनुदान म्हणजेच रब्बीचं अनुदान हे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा सुद्धा भरला होता. शेतकऱ्यांनी स्वतः पैसे खर्च करून त्या ठिकाणी पीक विम्याचं भरणा केला होता आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे 15 जानेवारीपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशी देखील माहिती देण्यात आली होती. परंतु पीक विमा कंपनीची जे काही निकष असेल, जे काही ट्रिगर असेल ते काढून घेतल्या कारणाने शेतकऱ्यांना व्यक्तिगत क्लेम सुद्धा करता आले नव्हते आणि त्या कारणाने जी काही पीक विमा रक्कम असेल ती अंतिम कापण्याचे अहवाले आपल्याला दिले जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती. आता हे जे काही पैसे असतील हे एकतर 50% रक्कम अंतिम कापणीचा जो काही प्रयोग असेल त्या आधारे दिले जाणार आहे आणि त्यानंतर जे काही GPS मॅपिंग असेल, जिओ मॅपिंग असेल, यांच्या माध्यमातून जे काही सॅटेलाइट असेल त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून सर्वे केल्या जाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणचा 50% पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. म्हणजेच काय तर अंतिम कापणीचा अहवाल जे तलाठी, कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून केलेला सर्वे आणि त्यानंतर सॅटेलाइटच्या माध्यमातून 50% अहवाल याच्या माध्यमातून जे काही माहिती असेल ती राज्य सरकारला पाठवली जाते. म्हणजे जे काही अंतिम कापणीचा अहवाल असेल ते राज्य सरकारला दिला जाईल अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती. आणि त्यानंतर जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं किंवा ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसानाअभावी नुकसान भरपाईची रक्कम किंवा पेरणीचं अनुदान ज्या जिल्ह्यात देण्यात आलेले अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही मंडळाच्या आधारे दिली जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणचे जे काही मंडळ असलं त्या मंडळाचे अहवाल सादर झाल्यानंतर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल आणि त्यानंतर जे काही कॅल्क्युलेटचा पीक विमा असेल तो दाखवण्याचं काम सुद्धा काही भागात झालेलं आहे. काही ठिकाणी म्हणजे एकाच जिल्ह्यात काही गावाचा किंवा काही मंडळाचा पीक विमा दाखवत आहे, कुठे 4,000 रुपये, कुठे 2,000 रुपये आणि काही शेतकऱ्यांना सध्या 0 दाखवत आहे. ही जी काही प्रक्रिया असेल ती सध्या सुरू आहे असं सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. परंतु कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा या तारखेला पैसे जमा केले जातील किंवा त्या तारखेला पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. म्हणून शेतकरी सुद्धा संभ्रमात आहे. नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही कधीपर्यंत जमा केली जाईल. आता अनेक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोर्चा असतील ते देखील काढले जात आहेत. परंतु त्या संदर्भात ना राज्य सरकार काही बोलायला तयार आहे किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं उत्तर सध्या दिलं जात नाही. म्हणजेच शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा असेल तो कधी वाटप केला जाईल अद्यापही कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण कृषी विभागाच्या माध्यमातून द्यायला तयार नाहीत. आता ज्या पद्धतीने तक्रारीचा जो काही फॉर्म असेल ते देखील देणं बंधनकारक असेल किंवा ज्या पद्धतीने आपण जर तक्रार किंवा कृषी विभागाला जर माहिती दिली नाही किंवा आपण कोणत्या प्रकारची तक्रारच जर केली नाही तर मग आपला पीक विमा हा कदाचित गुंडाळला जाऊ शकतो किंवा जी काही मोजकी रक्कम असेल म्हणजे आपण ज्या पद्धतीने पीक विम्याची रक्कम भरली 1150 रुपये किंवा 1150 रुपये किंवा 1160 काहीतरी असा पीक विम्याची रक्कम होती त्याचा भरणा सुद्धा आपण केला होता आणि ती जी काही भरणाची रक्कम असेल ती देखील शेतकऱ्यांच्या पदरात पडते की नाही अशी देखील मोठ्या प्रमाणात सध्या शंका उत्पन्न केली जात आहे. आता नेमकं सरकारच्या मनात काय आहे, कृषी विभागाच्या माध्यमातून काही उत्तर का दिलं जात नाही हे देखील मोठा प्रश्न आहे. या संदर्भात आता नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.